चला तर मंडळी, आज आपण इथे लिंबापासून कसं सरबत स्टोर करायचं ते या रेसिपीमध्ये पाहणार आहे. आणि आपण याच्यामध्ये दुसरे सुद्धा फायदे पाहणार आहे. ज्यांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असेल किंवा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असेल किंवा डिहायड्रेशन वारंवार होत असेल, त्यांच्यासाठी हे परफेक्ट सरबत आहे. आणि तुम्ही हे वर्षभर कसं स्टोर करायचं या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मी इथे रेसिपी अपलोड केलेली आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता वेगवेगळ्या पद्धतीची. तर आज आपण हे शरबत एकदम परफेक्ट बनवणार आहे. सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, इथे 2 किलो लिंबू घ्यायचे आहे. आता मार्केटमध्ये जसे तुम्हाला मिळत असेल तसे तुम्ही घेऊ शकता, पिवळे हिरवे. फक्त आपल्याला रस हवा, त्याच्यामुळं जसे तुम्हाला मिळेल तसे घ्यायचे आणि क्वांटिटी तुम्ही तुमच्या अनुसार इथे बनवू शकता. तर सर्वात आधी एक मोठं बाउल भरून आपल्याला हे लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे. आता हे मी बाउल घेतलेला आहे, हे 300 ग्रॅमचं बाउल आहे. आणि इथे 2 किलो लिंबाचा रस. आता याची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते. आता जास्त रसाची असेल तर जास्त रस निघू शकते. आता इथे मी 2 किलोचा इथं रस बनवणार आहे आणि वर्षभर मी इथं स्टोर करणार आहे. आता यावेळेस काय होते, उन्हाळ्यामध्ये लिंबू थोडे महाग राहतात. तर ज्यावेळेस सीझन लिंबाचं असते त्यावेळेस सुद्धा तुम्ही बनवून तयार करू शकता. पण आता हे डिहायड्रेशन किंवा आपल्याला इथे मुतखड्याचा त्रास होते किंवा जास्त आपल्याला हायड्रेशन होते, त्याच्यामध्ये आपण हे रस वारंवार पाण्यामध्ये आपण विरघळून पिऊ शकतो. किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असेल ना, तर लगेच याच्यामध्ये एक आयुर्वेदिक आपल्याला औषधी मिळते, ते सुद्धा आपण सरबत याच्यामध्ये ॲड करून पियायचं, म्हणजे आपला मुतखड्याचा त्रास कमी होतो. आता आपला रस काढून झालेला आहे. आता इथे मी लोह्याची कढई घेतलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला जास्त लोहा याच्यामध्ये रसामध्ये गेलं की आपल्याला आयरन सुद्धा मिळते. आणि ते विटॅमिन सी तो आपण वापरतच आहे, त्याच्यामुळं आपल्याला दोन्ही ते विटॅमिन्स मिळतात. तर मी जेवढी साखर घेतलेली आहे तेवढंच पाणी घालायचं आणि हलकी चासणी आपल्याला इथं बनवून तयार करायची आहे, जास्त हार्ड नको. आता साखरची क्वांटिटी कमी जास्त करू शकता, साखर जास्तही घातली तरी काही हरकत नाही. कारण की आपण जेव्हा शरबत बनवतो त्यावेळेस थोडीशी तुम्ही साखर कमी घातली तरी चालेल. तर आता ही आपल्याला एक तारी हलकी इथं चासणी बनवून तयार केलेली आहे. तर बघू शकता, असा एखाद्या वाटीवर प्लेटवर घ्यायची आणि हाताला असे दोन्ही बोटं असे एकमेकाला चिपकत असेल, हलकी हलकी इथं चासणीचं तार तुटत असेल तर हे परफेक्ट आपली चासणी तयार झालेली आहे. जास्त जर सिरप आपण इथं हार्ड केला ना तर काय होते, तळाला जाऊन बसते, त्याच्यामुळं आपल्याला हलकीच बनायची. तर आता मी गॅस बंद केलेला आहे. आता याच्यामध्ये जे आपण काढून घेतलेला रस आहे ते याच्यामध्ये ॲड करणार आहे. आता हे लक्षात ठेवायचं, गॅस बंद करायचा म्हणजे आपली चासणी जी आहे हे जास्त हार्ड होणार नाही. आता हे चाळून घ्यायची, याच्यामधले बीज वगैरे थोडेसे आपल्याला इथं जर एक्स्ट्रामध्ये याचे लिंबाचे जे कण असतात ते याच्यामध्ये गेले ना तर हे आपण चाळून घेतलं की ते वरच राहतात, त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायची नाही, म्हणजे हे कळस मारतात. तर आता आपण गॅस चालू करायचा आहे आणि हे आपल्याला फक्त एक उकळी घालायची आहे, जास्त शिजवायचं नाही. शिजवलं ना तर काय होणार आहे, हे जे शरबत आहे टिकणार नाही जास्त दिवस. फक्त आपल्याला जेव्हा याच्यामध्ये सिरप घालतो त्यावेळेस गॅस बंद करायचा आणि नंतर मिक्स केल्यानंतर आपल्याला फक्त एक उकळी आणायची. आता ज्या लोकांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी इथे आयुर्वेदिक औषध मिळते, मी त्याचं नावसुद्धा तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला जर हवी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला ते सुद्धा अपलोड करीन. तर आता हे एक उकळी आलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, गॅस बंद करून शरबत एका बॉटलमध्ये थंड करून घ्यायचं. आता बॉटल मस्त थंडगार झालेली आहे, बघू शकता. आणि 2 किलो लिंबाचा रस एवढा आपल्याला पुरेसा आहे वर्षभरासाठी. आता मी इथं काहीतरी गिलास घेतलेला आहे, मस्त थंडगार पाणी आपण इथं पितच असतो, पण हा जर आपण अशा पद्धतीने जर शरबत बनवले ना तर पोटाला गारवा तर मिळतोच मिळतो, पण खूप सारे फायदे सुद्धा. हे मिश्री मी इथं बारीक वाटून घेतलेली आहे, तुम्ही साखर जर असेल ते सुद्धा इथं वापरू शकता. मी 2-2 टीस्पून इथं घातलेली आहे. आणि हे सिक्रेट आहे, ज्या लोकांना इथे जर मुतखड्याचा त्रास असेल किडनी स्टोनचा, तर हे पावडर मी वेगळ्या पद्धतीचं बनवलेलं आहे. हे 1 टीस्पून घालायचं. याचं जर नाव हवं असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा, मी तुम्हाला याचं नावसुद्धा सांगेल आणि एक वेगळं सरबत मिळते ते सुद्धा सांगेल. तर मी इथे थोडेसे गुलाबाचे पाकळ्या घातलेले आहे, पुदिना घातलेला आहे, आईस घातलेला आहे, थोडेसे इथे मसाले घातलेले आहे मी बारीक बारीक. आणि चाट मसाला घालू शकता, जिरा पूड घालू शकता, काळी मिरीच पूड घालू शकता, जसं तुम्हाला हवं तसं.
तसं तुम्ही इथं वापर करू शकता. मस्त इथं आईस वगैरे टाकायची आणि मस्त दुपारच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस हा आपल्याला सरबत जर हवं ना, तर एकदम गारवा जीवाला तर मिळतोच मिळतो, पण मस्त आपल्याला एनर्जी सुद्धा येते. तर या पद्धतीने तुम्ही वर्षभर लिंबाचा रस तुम्ही बनवा आणि स्टोर करून सुद्धा ठेवू शकता. आणि जेव्हा पाहुणे असो किंवा आता आपल्याला स्वतःलाच याची गरज वाटत आहे, तर तुम्ही वारंवार दिवसातून 2 ते 3 वेळा पिऊ शकता आणि आपल्या जीवाला हे गारवा देणारा लिंबाचा आपला हा शरबत बनून तयार झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवा. तर हे मस्त तुम्ही फ्रीजच्या बाहेर 1 वर्षभर टिकू शकता, असं आपलं हे लिंबाचं आपल्याला शरबत बनवून तयार झालेलं आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.